नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं VIP टेक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये. आज आपल्याला बघायचे एपीआय कशा प्रकारे फेच करतात, ॲक्सिओस काय असतं, जेसन सर्व्हर कसं हँडल करायचं, हे सगळे टॉपिक्स आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, आणि खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, असं जरी म्हटलं ना रिॲक्ट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक तरी पण चालेल. ठीक आहे, कारण तुम्हाला एपीआय फेच करता आले पाहिजे. बॅकएंडचं काम असतं एपीआय क्रिएट करणं, तसंच ते क्रिएट केलेले एपीआय ते जे काही एपीआय असतील ते रिॲक्टमध्ये फेच करावे लागतात. फेच करणं म्हणजे त्याचा जो काही डेटा असेल एकमेकांसोबत कम्युनिकेशन करणे, म्हणजे फ्रंट एंड कडून बॅक एंड कडे आणि बॅक एंड कडून फ्रंट एंड कडे जे काही डेटा पाठवण्याचं काम करतो तो कोण असतो, एपीआय असतो. आणि तो एपीआय कशा प्रकारे फेच करायचा, ॲक्सिओस कसं हँडल करायचं, जेसन सर्व्हर कसं हँडल करायचं, या सगळ्याच गोष्टी आज आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. ठीक आहे, ओके. सर्वजण तयार आहेत प्रॉपर? कोणाला काही काम असेल, कोणी काहीतरी कामात असेल आणि फक्त लेक्चर स्टार्ट करून दिलंय असं नाही ना कोणी. आणि एक लक्षात घ्या, टॉपिक थोडासा हार्ड आहे, पण आपण घेताना एवढा इझी घेणार आहे, प्रत्येक गोष्ट त्याची सेपरेट काढली. त्याचं म्हणजे या ठिकाणी एकदम छोटे छोटे पार्ट पूर्णपणे वेगळे करून तुम्हाला सांगितले जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते अवघड वाटणार नाहीये. ठीक आहे, चला. स्क्रीन दिसते का सर्वांना? ठीक आहे, चला. मग आपण या ठिकाणी काय करूयात, सगळ्यात अगोदर आपण एकदा ऍप क्रिएट करायला स्टार्ट करूयात आणि त्याच्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन राईट करून घ्या. ठीक आहे, या ठिकाणी रिॲक्ट वरती राईट क्लिक करून ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल वरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर कमांड सांगा, चला npx क्रिएट हायफन रिॲक्ट हायफन ऍप, आणि ऍपचं नाव काय असणार आता, 11 नंबरची फाईल. काय नाव द्यायचं मग, इथे आपण टाकूयात ॲक्सिओस. त्यानंतर अजून आपल्याला त्यामध्ये फेच एपीआय, आता त्या ठिकाणी फाईलचं नाव थोडंसं लेंथी होईल बट होऊ द्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे, जेसन सर्व्हर. ओके, जेसन सर्व्हर. आता फाईलचं नाव कुठून झालं बघा, एवढं तर फाईलचं नावच झालं. ठीक आहे, पण टेन्शन घेऊ नका, तुम्हाला समजण्यासाठी सगळ्या गोष्टी कोणत्या मग ॲक्सिओस, फेच एपीआय आणि जेसन सर्व्हर. चालेल एवढं मोठं फाईलचं नाव ते कमी करायचंय, चालेल का बाकीचे? नाहीतर म्हणतील की मग फाईलचं नावच एवढं मोठं आहे, मग टॉपिकच किती हार्ड असेल, असं व्हायला नको. ठीक आहे, चला एंटर केलंय. ओके, या ठिकाणी ओके. ठीक आहे, ऍप क्रिएट होण्यासाठी स्टार्ट झाली. तोपर्यंत आपण त्याचं जे काही डिस्क्रिप्शन असेल ते डिस्क्रिप्शन आपण राईट करून घेणार आहोत. ठीक आहे, चला. या ठिकाणी डिस्क्रिप्शन राईट करण्यासाठी इथं आलो आपण. इथं आल्याच्या नंतर काय करायचं, आज टॉपिक आपला डे नंबर किती, आज 11 नंबरचा डे. त्याच्यामध्ये काय बघायचं आज आपल्याला, ॲक्सिओस, त्यानंतर प्लस अजून फेच एपीआय, त्याच्यानंतर जेसन सर्व्हर. या 3 गोष्टी आज आपल्याला त्यामध्ये बघायच्या. ठीक आहे, मग सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी बघा ॲक्सिओस म्हणजे काय. काय बघायचं, ॲक्सिओस म्हणजे काय, कर्ली ब्रॅकेट्स. काय, कोण सांगताय, आहे कोणाला माहिती? ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, आपण या ठिकाणी टाकूयात, इथं टाकूयात ॲक्सिओस म्हणजे एक जावास्क्रिप्ट लायब्ररी. काय, एक जावास्क्रिप्टची काय लायब्ररी आहे, जावास्क्रिप्ट लायब्ररी आहे, जी यूज करून काय करू शकतो आपण, यूज करून आपण एपीआय, कुणाला, एपीआयला रिक्वेस्ट पाठवू शकतो. कुणाला, एपीआयला रिक्वेस्ट सेंड करू शकतो. असं करू आपण, सेंड करू शकतो. क्लिअर क्लिअर, बाकीचे घेऊ शकतो. आणि डेटा गेट करू शकतो, गेट करू शकतो. काय करू शकतो आपण, त्या ठिकाणी एपीआय ला रिक्वेस्ट सेंड करू शकतो आणि डेटा घेऊ शकतो. कोणामुळे, ओके, पण ठीक आहे, त्याच्यापेक्षा पण तुम्हाला साध्या भाषेमध्ये सांगतो. फ्रंट एंड मध्ये काय असेल, त्या ठिकाणी रिॲक्ट असेल किंवा जावास्क्रिप्ट असेल, आणि बॅक एंड मध्ये काय असतो, नोड.जेएस असतो. ठीक आहे, म्हणजे बॅक एंडचे एपीआयज असतात. मग एक्झाम्पल, फ्रंट एंड मध्ये रिॲक्ट.जेएस आणि त्यानंतर बॅक एंड मध्ये जे काही एपीआय असते यांना कनेक्ट करणारं टूल म्हणजे ॲक्सिओस. क्लिअर, अजून साध्या भाषेमध्ये. त्याच्यापेक्षा पण सोपं जर सांगायचं ठरलं तर फ्रंट एंड आणि बॅक एंड यांना कनेक्ट करणं हे कोणाचं काम आहे, कोणाचं आहे,
ऍक्सिओसचं, पण ते कसं आहे एपीआय कनेक्ट करण्यासाठी हे ऍक्सिओसचं काम आहे. ठीक आहे, फ्रंट एंड आणि बॅक एंडना एकत्र करण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करण्यासाठी एपीआयचा यूज केला जातो. पण तेच एपीआय त्या ठिकाणी कनेक्ट करण्यासाठी कोणाचा यूज केला जातो? तुम्हाला ते पण राईट करून देतो म्हणजे अजून इझी होईल. तर आपण टाकत सिम्पल लँग्वेज म्हणजे साध्या भाषेमध्ये जर सांगायचं जर ठरलं तर या ठिकाणी टाकत आपण फ्रंट एंड. आपण टाकत फ्रंट एंड आणि बॅक एंड. पण फ्रंट एंड आणि बॅक एंड यांना कनेक्ट करण्यासाठी काय लागतात? एपीआय चा यूज होतो. कोणाचा यूज होतो? एपीआय चा यूज होतो. कशासाठी? यांना कनेक्ट करण्यासाठी. लक्षात आलंय का? मग इथं बघा आता फ्रंट एंड, इथं बघा यांना करत आपण फ्रंट एंड आणि बॅक एंड यांना कनेक्ट करण्यासाठी एपीआय चा यूज होतो. आणि एपीआय ला कनेक्ट करण्यासाठी काय, आता लक्षात घ्या, एपीआय ला कनेक्ट करण्यासाठी कुणाचा यूज होतो? कुणाचा? ऍक्सिओसचा यूज होतो. आता राहील लक्षात? राहील का? ओके, काही कन्फ्युजन अजून याच्यामध्ये पण? ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आता आपल्या यालाच आपण काय म्हणतो थोडक्यात रेस्ट एपीआय पण म्हणतो. काय म्हणतो आपण याला? रेस्ट एपीआय म्हणतो. मग आता रेस्ट एपीआय बद्दल पण राईट करून द्यायचं असेल तर देऊ. ठीक आहे, रेस्ट एपीआय हे तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. आता रेस्ट एपीआय म्हणजे थोडक्यात रेस्टचा फुल फॉर्म काय आहे? काय? रिप्रेझेंटेशनल TA परत या ठिकाणी TIONAL. ओके, स्पेलिंग थोडीशी लेंथी आहे पण लक्षात घ्या. रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर. ओके, ट्रान्सफर. क्लिअर? त्याच्यानंतर एपीआय म्हणजे काय? चला ते पण राईट कर. ओके, व्हेरी गुड. ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. त्याच्यानंतर याच्यामध्ये किती प्रकारचे मेथड असतात जे की तुम्हाला जेसन मध्ये माहिती आहेत? कोणत्या कोणत्या? पोस्ट, अजून पुट आणि डिलीट. ओके, किती असतात? थोडक्यात 5 असतात. त्यामध्ये एक पॅच पण असते, बट पॅचचा यूज जास्त कोणी करत नाही म्हणून आपण या ठिकाणी घेताना किती घेतो? 4च घेतो. कोणत्या कोणत्या? गेट, पोस्ट, पुट, डिलीट. ओके, गेट म्हणजे डेटा घेण्यासाठी, पोस्ट म्हणजे डेटा स्टोअर करण्यासाठी, पुट म्हणजे तोच डेटा अपडेट करण्यासाठी आणि डिलीट म्हणजे डेटा डिलीट करण्यासाठी. क्लिअर? इथपर्यंत सर्वांना क्लिअर? त्याच्यानंतर तुमचा जो काय ऍक्सिओस असतो त्याला तुम्हाला इन्स्टॉल करावं लागतं. काय करावं लागतं? त्याला इन्स्टॉल करावं लागतं. मग त्यासाठी तुम्हाला एक स्पेशल पॅकेज घ्यावं लागतं. आता तुम्ही रिॲक्टचं ऍप तर क्रिएट केलं, बट ऍप क्रिएट केल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं? एक पॅकेज त्यामध्ये इन्स्टॉल करावं लागतं. मग पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी npm इन्स्टॉल किंवा आय टाकलं तरी पण चालतं आणि इन्स्टॉल टाकलं तरी पण चालतं. npm इन्स्टॉल ऍक्सिओस. त्या ठिकाणी बघा स्पेलिंग पूर्ण त्या ठिकाणी काय? स्मॉल लेटर मध्ये. कशामध्ये? स्मॉल मध्ये. त्यामध्ये जो काही असेल हे सुद्धा स्मॉल मध्ये, कॅपिटल टाकू नका. इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? ठीक आहे. बाकीचे मग चला आपण लगेच काय करू या ठिकाणी? ठीक आहे, त्याला नंतर घेतलं तरी पण चालेल. सध्या लगेच आपण एकदा राईट करून घेऊ त्याचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आपला? फेच एपीआय. काय आपला? फेच एपीआय म्हणजे काय? चला ते पण स्टेप बाय स्टेप घेऊया त्या ठिकाणी. फेच एपीआय म्हणजे काय? कोण सांगतंय? जेसन सर्व्हर. काय ठिकाण? सॉरी, फेच एपीआय म्हणजे काय? हे ब्राउझर मध्ये आपलं इनबिल्ट एक फंक्शनॅलिटी. काय? इनबिल्ट एक फंक्शनॅलिटी आहे जे आपल्याला काय करतंय? गेट आणि पोस्ट रिक्वेस्ट त्यामध्ये सेंड करतो. इथे आपण टाकत फेच एपीआय हे काय? ब्राउझर मधील, कशामधील? लक्षात घ्या, ब्राउझर मधील काय? इनबिल्ट फंक्शनॅलिटी. या ठिकाणी इनबिल्ट एक फंक्शनॅलिटी आहे. काय ठिकाणी? इनबिल्ट एक फंक्शनॅलिटी आहे. ओके, त्याच्यानंतर फंक्शनॅलिटी आहे. ओके, जे काय करते या ठिकाणी? गेट आणि पोस्ट दोन होता. गेस्ट आणि पोस्ट रिक्वेस्ट सेंड करतो. रिक्वेस्ट सेंड करतो किंवा करतं. ठीक आहे, असं टाकत. ओके, हे लक्षात आलंय? लक्षात आलंय का? ओके, त्याच्यानंतर काय? लास्टला काय आपलं? जेसन सर्व्हर. तर जेसन सर्व्हर बऱ्याच जणांना माहितीच आहे. बऱ्याच जणांना म्हणण्यापेक्षा सगळ्यांनाच माहिती आहे जेसन सर्व्हर. ठीक आहे, कोणाला माहित नाही बरं यामध्ये जेसन सर्व्हर? मेसेज बॉक्स मध्ये टाका की आम्हाला जेसन सर्व्हर आतापर्यंत माहितच नाहीये.
फास्टमध्ये मेसेज बॉक्समध्ये टाकायचंय. ज्यांना माहित नाही त्यांनीच फक्त फास्टमध्ये. ओके, म्हणजे जेसन सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे, ओके. चला, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आता, जेसन सर्व्हर माहिती म्हटल्याच्या नंतर आपलं एक 50% जे काय आपलं असं म्हणू शकतो जो काय लोड होता तो लोड कमी झालाय. ठीक आहे, ओके. मग चला, आता जेसन सर्व्हर म्हणजे काय, फेक रेस्ट एपीआय तयार करणारे टूल आहे. काय, एक फेक रेस्ट एपीआय तयार करणारे टूल आहे. फेक आहे लक्षात घ्या, रिअल नाही. रिअल फक्त बॅकएंड मध्येच वर्किंग होतं. ठीक आहे, रिअल कुठं क्रिएट केले जातात, बॅकएंड मध्ये म्हणजे नोड जेएस मध्ये. ठीक आहे, ओके. चला, माझ्या ठिकाणी आपण टाकलं जेसन सर्व्हर म्हणजे, ओके, इथं टाकलं जेसन सर्व्हर म्हणजे काय. आता कोण सांगताय, थोडक्यात कोण सांगताय. कोणीच नाही सांगत. बरं ठीक आहे, मी सांगतो. मग ह्या ठिकाणी जेसन सर्व्हर म्हणजे एक फेक रेस्ट एपीआय टूल आहे. फेक रेस्ट एपीआय क्रिएट करणारे टूल आहे. काय, जेसन सर्व्हर म्हणजे एक फेक रेस्ट एपीआय क्रिएट करणारे टूल आहे जे फक्त db.json फाईल, आठवतंय का, db.json फाईल यूज करून बॅकएंड क्रिएट करते. लक्षात आलंय. जेसन सर्व्हर म्हणजे इथं बघा, फेक रेस्ट एपीआय क्रिएट करणारे टूल आहे जे फक्त काय, db.json फाईल यूज करून बॅकएंड क्रिएट करते. क्लिअर सर्वांना. चला, मग त्यानंतर आपल्याला काय करायचंय, db.json फाईल क्रिएट करायची. ओके, मग चला आपण या ठिकाणी काय करूयात, एक असं टाकूयात, क्रिएट न्यू फाईल. कोणती फाईल, db.json. लक्षात घ्या, लास्टचं जे काही एक्सटेन्शन असेल .html नाहीये, .js पण नाही, .json आहे डायरेक्टली. लक्षात घ्या. ओके, आता फाईल क्रिएट केल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये काय करावं लागेल, कोणाचा तरी डेटा टाकावा लागेल. आता डेटा टाकण्यासाठी आपण काय करूया, डायरेक्टली एक नवीन जेसनची फाईल त्यामध्ये क्रिएट करणार आहोत. ओके, चला आता आपण जाऊयात आपल्या एक्झाम्पलकडे. त्या एक्झाम्पलकडे जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, या फोल्डरच्या आतमध्ये जावं लागेल. इथं आलो, कंट्रोल व्ही, फोल्डरच्या आतमध्ये आलो. त्याच्यानंतर npm ला स्टार्ट करून द्या, एंटर करा. npm मध्ये स्टार्ट झाल्याच्या नंतर आपण काय करूयात, त्यामध्ये मग एक नवीन फाईल क्रिएट करूयात. कोणती, db.json नावाची एक फाईल क्रिएट करूयात. त्याच्यानंतर अजून काय क्रिएट करावं लागेल, आपल्याला Axios ला इन्स्टॉल करावं लागेल. त्याच्यानंतर जेसन सर्व्हरला इन्स्टॉल करावं लागेल आणि त्याच्यानंतर जेसन सर्व्हरला आपल्याला रन पण करावं लागेल. ठीक आहे, अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप देणार आहे. ठीक आहे, ओके. एकदा याला प्रॉपर रन होऊ द्या. ओके, झालंय आपलं सक्सेसफुल. या ठिकाणी काय झालं, रिॲक्ट सुद्धा रन झालंय. आता आपल्याला काय करायचं, यामध्ये काय करायचंय, जे काही एक्स्ट्रा मटेरियल असेल ते लगेच डिलीट करून टाकूयात सगळ्यात अगोदर. चला, या ठिकाणी इथं आलो, याला ओपन करूयात. ओपन केल्याच्या नंतर पब्लिकच्या आतमध्ये काय असेल, SRCच्या आतमध्ये भरपूर काय आहे. चला, इथं डिलीट करून घ्या फास्टमध्ये. सगळ्यात अगोदर फेविकॉन आयकॉन, त्यानंतर लोगो, manifest.json रोबोट्स, त्यानंतर app.test असेल, index.css असेल, लोगो, svg, रिपोर्ट, सेटअप, गिटिग्नोर, त्यानंतर रीडमी फाईल. हा ठीक आहे, एवढ्या इथं डिलीट करून टाकूयात. डिलीट केले लगेच एरर येतात. ठीक आहे, एरर सॉल्व्ह करण्यासाठी 2 मिनिटात सगळे एरर तुम्हाला सॉल्व्ह करता आल्या पाहिजे. जास्त त्यामध्ये एक्स्ट्राही नाही करायचं. CSS मध्ये app.js ला काय करा, JSX मध्ये कन्वर्ट करा. स्क्रीन दिसत नाही का अजून, ओके. आता दिसतंय का आता, ओके ठीक आहे. त्याच्यानंतर app.css मध्ये आलोय. app.css मधला सगळा कोड काढून टाका. त्याच्यानंतर कुठं जा, app.jsx मध्ये जा. इथं लोगो svg इम्पोर्ट केलंय, त्याला काढून टाका. त्याच्यानंतर ओके ठीक आहे, हा वाला पूर्णपणे पार्ट एवढा काढून टाकूयात. त्याच्यानंतर एक शॉर्ट रिॲक्टचा फ्रॅगमेंट घेऊ, त्याच्यामध्ये एक h1 घेऊ, त्याच्यामध्ये डन नाव टाकू, सेव्ह करू. त्याच्यानंतर कुठं जायचं, index.js मध्ये जा. इथं आल्याच्या नंतर हा जो लास्ट वाला पार्ट आहे तो एक काढून टाकायचा आहे. इथला रिपोर्ट हे एक काढून टाका, index.css ला काढा, सेव्ह करा. काय झालं, ठिकाणी कंपाईल सक्सेसफुली. आणि ब्राउझर मध्ये जाऊन चेक करा, आलाय डन नाव दिसतंय.
ओके, आता तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप घेऊन जाणार आहे. आता लक्षात द्यायचंय सर्वांना. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप काय घेऊन जाणार आहे. इथं आलो आपण. इथं आल्याच्या नंतर काय सांगितलं होतं आपल्या सगळ्यात अगोदर, ला इन्स्टॉल करा. ठीक आहे, लगेच करू. इथं आलो. इथं आल्याच्या नंतर त्याला परत स्टॉप करावं लागेल. काय करायला, स्टॉप करा, कंट्रोल सी करायचंय. कंट्रोल सी केल्याच्या नंतर वाय करायचं, एंटर करायचं. ती त्या ठिकाणी तुमचं जे काय रिॲक्टचं ॲप होतं ते त्या ठिकाणी ब्राउझरवरती रन झालं होतं, ते आपण इथं स्टॉप केलं. त्याच्यानंतर इथं कंट्रोल व्ही करा, म्हणजे npm इन्स्टॉल एक्सिओस आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. एक पॅकेज इन्स्टॉल करायचं, एंटर करा. एंटर केल्याच्या नंतर थोडा वेट करा. वेट जास्त नाही करावं लागणार, बट नॉर्मली. ठीक आहे, npm इन्स्टॉल एक्सिओस ही कमांड तुम्हाला टाकावी लागणार आहे. कशासाठी, एपीआय तुम्हाला कॉल करायचे आहेत. ओके झालंय. त्याच्यानंतर आपल्याला अजून काय करायचं यामध्ये. ओके, मग बाकीचं काय या ठिकाणी जेसन सर्व्हरच आहे. ठीक आहे, त्याला इन्स्टॉल वगैरे कसं करायचंय तो तर त्या ठिकाणी पूर्णपणे सेपरेटली पार्ट त्यामध्ये आहे. ठीक आहे, मग परत एकदा याला आपण स्टार्ट करून देतो npm स्टार्टने. त्याला स्टार्ट करून दिलं. आता परत दुसरं काय काम आहे यामध्ये. इथं आलो. जेसन सर्व्हर म्हणजे काय, आता जेसन सर्व्हर आपल्याला इन्स्टॉल पण करावं लागतं. मग जेसन सर्व्हर इन्स्टॉल करण्यासाठी काय करावं लागतं. इथं आपण टाकूयात जेसन सर्व्हर. या ठिकाणी एकदा रिएक्टला परत एकदा इन्स्टॉल होत आहे. ठीक आहे, जेसन सर्व्हर इन्स्टॉल. कसं इन्स्टॉल करणार आपण जेसन सर्व्हर, त्यासाठी पण एक कमांड आहे npm इन्स्टॉल -g. -g म्हणजे काय, ग्लोबली म्हणजे तुमच्या पूर्ण लॅपटॉपमध्ये ऍक्सेस भेटतो. कशामुळे, -g म्हणजे त्याला आपण म्हणतो -g. त्याच्यानंतर या ठिकाणी जेसन सर्व्हर, जेणेकरून काय होईल, तुमच्या प्रोजेक्टमध्ये जेसन सर्व्हर इन्स्टॉल होईल. ठीक आहे, इथं बघा. ओके, आपलं हे पण रन झालंय. आता आपल्याला काय करायचं, एक नवीन फाईल बनवायची. कोणती, db.json नावाची एक फाईल बनवायची. मग चला इथं आलो. इथं आल्याच्या नंतर फाईल कुठं बनवायची, याच्या आतमध्ये. याला राईट क्लिक करा. परत राईट क्लिक केल्याच्या नंतर त्यामध्ये आपण या ठिकाणी काय करूयात, ठीक आहे, बाहेरच बनवूयात. म्हणजे काय होईल माहिती का, अजून थोडंसं आपलं काम इझी होईल. मग रिॲक्ट मध्ये काय करा, एक नवीन फाईलला काय नाव द्यायचं, db.json. काय नाव दिलं फाईलला, db.json हे फाईलला नाव दिलंय. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, त्याला एकदा इन्स्टॉल करायचं. मग राईट क्लिक, ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल. त्यामध्ये काय टाकायचंय, npm इन्स्टॉल -g जेसन सर्व्हर. कुठं टाकायचं या ठिकाणी, कुठे, आता आपण जे एक नवीन टर्मिनल घेतलंय त्या टर्मिनल मध्ये टाकायचं. एंटर करा, चेक करूयात एकदा. ओके, या ठिकाणी जेसन सर्व्हर काय होतं, यामध्ये इन्स्टॉल होतं. आता त्या db.json मध्ये आपल्याला काय करायचं, एखादा रेकॉर्ड क्रिएट करायचं. आता ऑलरेडी याच्या अगोदर सुद्धा तुम्ही काय केलेलं, त्यामध्ये रेकॉर्ड क्रिएट केलेलं, म्हणजे ऑब्जेक्ट मध्ये डेटा टाकायचा आहे. जेसनचा डेटा कसा असतो, ऑब्जेक्ट मध्ये असतो. ठीक आहे, मग चला इथं काय केलंय, त्याला इन्स्टॉल पण झालं. इथं रिॲक्ट सुद्धा आपलं काय रन झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काय करूयात माहिती का, एक रेकॉर्ड बनवूयात. ठीक आहे, db.json फाईल बनवली, त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी डेटा टाकायचा आहे. एक ऑब्जेक्टच्या आतमध्ये काय घेतलं आपण, काय घ्यायचं, युजर नावाने घ्यायचंय का स्टुडंट नावाने घ्यायचंय. चला स्टुडंट नावाने घ्या. ओके, स्टुडंट नावाने आपल्यामध्ये डेटा घ्यायचं. त्याच्यानंतर कोलन, मल्टिपल घ्यायचे म्हणून या ठिकाणी ॲरे ब्रॅकेट्स घ्या. काय मल्टिपल घ्यायचे म्हणून ॲरे ब्रॅकेट्स. त्याच्यामध्ये परत तुम्हाला त्याची काय करायचं, सेपरेट. इथं काय पाहिजे तुम्हाला, सगळ्यात अगोदर त्याची आयडी पाहिजे. आयडी किती असेल, मग आयडी कशामध्ये असते, नंबरमध्ये असेल तर काय घ्यावं लागेल आपल्याला, डायरेक्टली नंबर टाकलं तरी पण चालतं. त्याच्यानंतर या ठिकाणी काय करायचं आपल्याला, स्टुडंटचं नेम या ठिकाणी टाकायचं आपण, स्टुडंट नेम म्हणजे स्टुडंट नेम. आता स्टुडंटचं नेम टाकलं आपण. या ठिकाणी काय नाव टाकायचं आपल्यामध्ये, चला आपण यामध्ये कोणाच तरी नाव टाकूयात. या ठिकाणी आपण टाकूयात आशिष. काय नाव टाकलं आपण या ठिकाणी, आशिष. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कोमा. त्यानंतर स्टुडंटचा अजून आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन टाकायची. आपण इथे टाकूयात स्टुडंटचा काय पाहिजे, एज टाकूयात. ठीक आहे, स्टुडंटचं एज किती थोडक्यात. या ठिकाणी आपण टाकूयात एक आशिषचं एज या ठिकाणी टाकूयात 22 टाकूयात. त्याच्यानंतर अजून काय पाहिजे आपल्याला, काय पाहिजे अजून, पटकन सांगा काहीतरी अजून टाकू शकतो ना आपण काहीतरी स्टुडंट बद्दल. स्टुडंट काय म्हटलं श्रुतिका, ईमेल टाकायचं आहे. ओके बरं ठीक आहे, एक काम करू आपण जेंडर टाकूयात ना, कारण या ठिकाणी काय स्ट्रिंग म्हणून ॲज आपल्याकडे काहीतरी आहेच. ठीक आहे, जेंडर टाकायचं आपण. ठीक आहे, जेंडर. ओके, जेंडर टाकताना काय टाकायचं या ठिकाणी, मेल. ओके, त्यानंतर आपल्याला अजून एक रेकॉर्ड पाहिजे. मग याला ॲज इट इज कॉपी करा. कॉपी केल्याच्या त्या ठिकाणी कॉमा, सेकंड रेकॉर्ड. आयडी चेंज करायची फक्त 2 नंबरची आयडी. स्टुडंटचं नाव चेंज करूयात, नाव टाका ठिकाणी
सेकंड नंबर स्वाती, त्यानंतर स्वातीचे एज आपण या ठिकाणी टाकूयात 21, या ठिकाणी आपण करूयात फिमेल. त्यानंतर अजून एखादा रेकॉर्ड जर घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकतो. बरं ठीक आहे, चला घेऊयात अजून 3 रेकॉर्ड घेऊयात आपण त्यामध्ये. तर स्टुडंटची आयडी किती राहील 3. त्यानंतर थर्ड नंबर या ठिकाणी घेऊयात आपण श्रुतिका, आपण टाकूयात श्रुतिका. श्रुतिकाचं एज आपण या ठिकाणी टाकूयात 23. ओके, या ठिकाणी टाकूयात फिमेल. सेव्ह केलं. आता हे काय झालं आपलं, फक्त आपण एक जेसनची फाईल क्रिएट केली, त्याच्यामध्ये आपण डेटा टाकलाय. पण जेसन सर्व्हरला आपल्याला काय करायचं, आता स्टार्ट करायचंय. जसं आपण इथं काय केलंय, आपलं जे काय ऍप असेल रिएक्ट ते स्टार्ट केलंय, तशाच प्रकारे आपल्याला जेसनला सुद्धा स्टार्ट करायचंय. मग जेसनला जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुमच्याकडे कमांड आहे. कमांड कोणती असणार आहे मग, कोणती असणार आहे, जेसन हायफन सर्व्हर, त्याच्यानंतर हायफन वॉच, म्हणजे त्या फाईलवरती वॉच ठेव. वॉच कोणत्या ठेव, कोणत्या db.json या फाईलवरती. आपल्याला त्याला एक पोर्ट नंबर पण द्यायचा. मग हायफन त्याला एक पोर्ट नंबर पण सेट करा. किती करायचा आहे, आता याला किती आहे, रिॲक्टला 3000 आहे, याला आपण या ठिकाणी 4000 करूयात. किती करायचं याला आपल्याला 4000 आपण याला करूयात. ठीक आहे, चला या ठिकाणी आपण याला कॉपी करूयात आणि एंटर केलं. ठीक आहे, एंटर केल्याच्या नंतर काय झालं इथे बघा, एंड पॉईंट सुद्धा आपल्याला भेटलाय. जर आपण या URL वरती जर गेलो तर आपल्याला काय दिसतंय बघायत, आपण चेक करूयात काय दिसतंय. बरं या ठिकाणी दिसतोय तिघांचा पण डेटा. ID 1 ला कोणाचा दिसतोय, आशिषचा दिसतोय. ID 2 ला स्वातीचा दिसतोय आणि ID 3 ला श्रुतिकाचा दिसतोय. ओके, म्हणजे आपल्याला काय दिसतो, आता हा जो काय डेटा असेल डेटा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतोय या URL ला. आता आपल्याला काय करायचं, ही जी काय URL असेल ना, ती URL आपल्याला आपल्या रिॲक्ट मध्ये ऍड करायची. कुठं, रिॲक्ट मध्ये फेच करायची. आणि फेच केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करायची, API गेट करायचे. ओके, चला तर याला पण स्टार्ट करून दिला. स्टार्ट करून दिल्याच्या नंतर परत याच्यामध्ये जायचं नाही, कारण आपण याला काय करून दिलं, आता स्टार्ट करून दिलेला आहे. चला तुम्हाला इथं पण राईट करून देतो, त्याच्या फाईलचा कोड देऊ टाकून तुम्हाला इथं. चला याच्यामधला कोड पण तुम्हाला इथं टाकून देतो. कशामध्ये, इथे नवीन फाईल क्रिएट केली, त्या नवीन फाईलच्या आतमध्ये आपण एवढा डेटा त्यामध्ये टाकून दिलाय. केवढा, एवढा. तसं नाही, किती आहे, 3 रेकॉर्ड आपण त्यामध्ये टाकून दिले थोडक्यात. ठीक आहे, आता त्यातला आपण काय करूया माहिती आहे का, बरं ठीक आहे राहू द्या, रेकॉर्ड काही जास्त नाही, 3च रेकॉर्ड आहेत त्यामध्ये. त्याला थोडंसं आपण प्रॉपर सेट करूयात. ओके, झालंय, रेकॉर्ड पण प्रॉपर सेट झालंय. त्याच्यानंतर काय करायचंय, तुम्हाला जी काय तुमची जेसन सर्व्हर असेल ती तुम्हाला रन करायचंय. ओके, तिथे आपण टाकूया जेसन सर्व्हर रन. त्यासाठी एक कमांड आहे. कोणती कमांड आहे मग, आता आपण जी घेतली होती ती कोणती वाली, इथे बघा कॉपी करून घेतली होती आपण. इथे बघा जेसन सर्व्हर हायफन वॉच, फाईलचं नाव, त्याच्यानंतर परत जर त्याला एखादा पोर्ट नंबर द्यायचा असेल तर तो पोर्ट नंबर. आले लक्षात, सगळ्या गोष्टी आल्यात का लक्षात सर्वांना. ओके, आता आपल्याला त्याला काय करायचं माहिती का, रिॲक्ट मध्ये त्याला फेच करायचंय. काय करायचंय, रिॲक्ट मध्ये आपल्याला त्याला फेच करायचंय. मग रिॲक्ट मध्ये जर तुम्हाला फेच करायचं असेल तर सगळ्यात अगोदर कोणत्या फाईल मध्ये जावं लागेल तुम्हाला, मग app.jsx मध्ये जायचंय. आल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं काम असणार तुम्हाला, तुम्ही Axios नावाचं पॅकेज इन्स्टॉल केलं होतं त्याला इम्पोर्ट करावं लागेल. इथं टाका इम्पोर्ट. कोणाला इम्पोर्ट करायचंय, कुणाला, Axiosला. या ठिकाणी कशामधून, फ्रॉम, कशामधून, तुम्ही जे पॅकेज इन्स्टॉल केलंय Axios नावाचं त्याच्यामधून, Axios. ओके, ते त्या ठिकाणी काय झालं, इम्पोर्ट सुद्धा झालंय. क्लिअर. त्याच्यानंतर आता काय करायचं, आपल्याला डेटा गेट करायचंय. काय करायचं, आपल्याला डेटा गेट करायचा. मग डेटा गेट करण्यासाठी डेटा कुठेतरी स्टोअर करावा लागेल. स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक स्टेट बनवावं लागेल, सगळ्यात पहिलं काम. मग स्टेट बनवण्यासाठी आपण इथं आलो कॉन्स्टच्या आतमध्ये काय करायचं, आपला आता डेटा कोणाचा, स्टुडंटचा आहे. आपण इथं टाकला स्टुडंट, त्यानंतर कोमा. त्यांना जर काही अपडेट करायचं असेल तर त्यासाठी पण लागेल, काय लागेल, सेट स्टुडंट. त्याच्यानंतर इक्वल टू तुम्हाला काय लागेल, यूज स्टेट. आणि यूज स्टेट मध्ये आता डेटा कोणता आलेला आहे, कशाचा आलेला आहे डेटा, जेसनचा आलेला आहे. मग जेसनचा डेटा कशामध्ये असतो, ॲरे ब्रॅकेट्स मध्ये, म्हणून आपण इथं ॲरे ब्रॅकेट्सच्या मध्ये देऊन टाकले. आले लक्षात, आलंय का. ओके सर्वांना. हा, आता आपल्या ठिकाणी काय करायचं, डेटा गेट करण्यासाठी एक फंक्शन बनवायचंय. काय, डेटा गेट करण्यासाठी तर राईट करून मी तुम्हाला, गेट डेटा फंक्शन. इथं फंक्शन आता कसं ट्रेड करतोय बघा बरं का, गेट डेटा फंक्शन. मग इथं आपण घेऊयात एक कॉन्स्ट, काय बनवायचंय, गेट स्टुडंट. काय नावाने बनवलंय, गेट
स्टुडंट इक्वल टू या ठिकाणी आपण दिले कॉलबॅक फंक्शन, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट्स. आता त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला डेटा गेट करायचं. कोणाच्या मदतीने? ॲक्सिओसच्या. मग इथं आपण टाकूयात ॲक्सिओस डॉट गेट. काय करायचं, मला गेट करायचं डेटा. गेट केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये काय करायची, ती URL टाकून द्यायची. कोणती वाली? ही वाली URL. चला ॲज इट इज कॉपी करू. कॉपी केल्याच्या नंतर इथं ती URL आपण टाकून दिली. टाकली URL. सर्वांच्या लक्षात आलंय? सर्वांच्या लक्षात आलंय? हा, इथपर्यंत झालं. मग आता पुढं काय करायचंय? मग इथं आपण पुढं काय करण्यासाठी काय घेतो आपण, डॉट देऊन पुढं काय. पुढं काय करण्यासाठी आपण या ठिकाणी काय करू, परत एक बॅक देऊयात. त्याच्यामध्ये रिस्पॉन्स नावाचा एक पॅरामीटर्स पाठवला. काय पाठवला? रिस्पॉन्स नावाचा एक पॅरामीटर पाठवला. आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला काय करायचंय, डेटा आता स्टोअर करायचं. कशामध्ये? या स्टुडंटमध्ये. आपण या ठिकाणी करूयात सेट स्टुडंट. सेट स्टुडंटमध्ये काय आपल्याला पाठवायचंय, या रिस्पॉन्स मधून, म्हणजे याच्यामधून ज्यावेळेस तुमची API कॉल होईल, या रिस्पॉन्स मधून आपल्याला काय भेटणार आहे, त्याचा डेटा. मग रिस्पॉन्स डॉट आपल्याला त्या ठिकाणी त्याचा डेटा पाहिजे. काय पाहिजे? डेटा पाहिजे. मग आता मला सांगा, तुमची API कॉल झाली. API कॉल झाल्याच्या नंतर इथं काय झालंय, डॉट देन. त्याच्यामध्ये आपण एक कॉलबॅक चालवलाय. या पॅरामीटर्स मध्ये तुमचं सगळं रेकॉर्ड आलंय. आणि ते आलेलं रेकॉर्ड आपण काय केलंय, सेट स्टुडंट मध्ये आपण काय केलं, स्टोअर करून दिलंय. मग एक्झाम्पल आता आपण आशिष, त्याच्यानंतर स्वाती आणि श्रुतिका ह्या तिघांचं जे काय रेकॉर्ड बनवलंय, ते रेकॉर्ड आता कशामध्ये आलंय, कशामध्ये आलंय, स्टुडंट मध्ये आलंय. बाकीचे लक्षात येतंय का? ओके, रेकॉर्ड कशामध्ये आलं, सगळं रेकॉर्ड तुमचं स्टुडंट मध्ये आलंय. आता त्याच्यानंतर जर तुमचा रेकॉर्ड येताना काही प्रॉब्लेम झाला तर लगेच आपण एरर सुद्धा हँडल करूयात. मग डॉट कॅच, जे की तुम्ही रिॲक्ट मध्ये बघितलेलंच आहे. कॅचच्या आतमध्ये काय करायचं, आपल्याला एक काय असतो ठिकाणी, एरर नावाचा काय असतो, काय असतो, पॅरामीटर ऑब्जेक्ट. ओके, त्याच्यानंतर ठिकाणी आपण घेतलं कन्सोल डॉट लॉग. त्याच्या आतमध्ये काय करून द्या, त्या एररला पास करून द्या. एवढंच. ओके, आता दुसरं काम तुमचं, ज्यावेळेस काय होतं या ठिकाणी, पेज लोड झाल्याच्या नंतर एक फंक्शन कॉल झालं पाहिजे. कोणतं वाला? हे वालं. कधी झालं पाहिजे? पेज लोड होताना. मग त्यासाठी आपल्याला कालचा टॉपिक आपण बघितलेला आहे. कोणता आहे आपला कालचा टॉपिक? कोणता आहे? यूज इफेक्ट. यूज इफेक्टने आपल्याला काय करायचं, ठिकाणी पेज लोड होताना त्या ठिकाणी तो कॉल झाला पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी काय घेतलं, इथे टाकायचं आपण यूज इफेक्ट. यूज इफेक्टच्या आतमध्ये काय करायचं, तुम्हाला एक कॉलबॅक देऊयात. कॉलबॅक दिला आणि त्याच्या आतमध्ये कोणाला कॉल करून दिलंय, मग गेट स्टुडंटला त्याच्या आतमध्ये आपण कॉल करून दिलंय. आणि त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला लास्टला कोमा या ठिकाणी आपण 0 दिला. काय दिला, ॲरे ब्रॅकेट्स मध्ये जर 0 असेल तर काय होईल, ते फंक्शन काय होईल, काय होईल, पेज लोड होताना कॉल होईल. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? ओके, आता आपला जो काय सगळा डेटा असेल, तो डेटा आपल्याला कशामध्ये भेटलाय, सगळा कशामध्ये, स्टुडंट मध्ये. ओके, आता जो काही डेटा स्टुडंट मध्ये भेटलाय, तो आपल्याला काय करायचंय, कुठंतरी प्रिंट करायचंय. काय करायचं आपल्याला, तो कुठंतरी प्रिंट करायचा आहे. मग प्रिंट कुठं करायचं आहे, टेबल मध्ये करायचंय का, करायचंय का टेबल मध्ये? मग इथं आपण टाकत स्टुडंट लिस्ट. सेव्ह केलं नाही तर ब्राउझर मध्ये जाऊन चेक करत. या ठिकाणी आल्याच्या नंतर रिफ्रेश. हा, आता आपल्याला जो काय डेटा असेल तो डेटा आपल्याला इथं प्रिंट करायचा आहे. ठीक आहे, चला आता डेटा प्रिंट करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय लागेल, टेबल टॅग. टेबल टॅगच्या आतमध्ये त्याला एक बॉर्डर देऊयात आपण. बॉर्डर किती दिली, 1. किती दिली आपण त्याला, बॉर्डर 1 दिली. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय लागेल, आता रिॲक्ट मध्ये यूज करताना शक्यतो टी हेड म्हणून एक आहे बघा. काय, टी हेड म्हणजे टेबल हेड. टेबल हेडच्या आतमध्ये TR, TRच्या आतमध्ये TH, TH मध्ये काय टाकायचा, सिरियल नंबर. त्याच्यानंतर सेकंडला काय आहे, स्टुडंटचं नेम आहे. त्याच्यानंतर काय, स्टुडंटचा काय, सेकंड नंबरला एज. आणि त्याच्यानंतर जेंडर. ओके, या तिन्ही पण गोष्टी आपण त्यामध्ये प्रिंट करणार आहे. आता टी हेडचं काम तर आपलं संपलंय. आता आपल्याला काय करायचंय, टेबलच्या बॉडीमध्ये कोड करायचंय. आपण या ठिकाणी घेतलं टी बॉडी. टी बॉडीच्या आतमध्ये काय करावं लागेल, आपल्याला आता जावास्क्रिप्ट राईट करावी लागेल. कशासाठी, त्याच्यामधून आपल्याला डेटा बाहेर काढावा लागेल. कर्ली ब्रॅकेट्स, त्याच्या आतमध्ये स्टुडंट डॉट कोणती मेथड,
कोणती मॅप मेथड, त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचंय, रेकॉर्ड फेच करायचंय. मग रेकॉर्ड कसं टाकणार आपण, 2 पॅरामीटर्स. पहिल्या ठिकाणी टाकूयात आपण स्टुडंट नावाचा, ओके, आणि सेकंड या ठिकाणी टाकूयात त्याला इंडेक्स नंबर द्यावा लागतो. काय द्यावं लागतं आपल्याला, त्याला इंडेक्स नंबर. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, एक कॉल बॅक, त्यानंतर परत राऊंड ब्रॅकेट्स एंटर. आता इथं काय करायचं आपल्याला, टेबलचा डेटा प्रिंट करायचा. मग इथं टीआर ज्यावेळेस तुम्ही घेता, काय घेता तुम्ही इथं टीआर, काय होतंय टीआर एक्सटेन्शन येत नाही बरं, ठीक आहे, आपण डायरेक्टली टाईप करूया टीआरच्या आतमध्ये काय करायचं तुम्हाला. आता एक लक्षात घ्या, नवीन जर रो असेल तर नवीन रोला एक की असणार, यामध्ये काय असणार, नवीन रोला एक की असणार. मग की कशामध्ये येणार, स्टुडंट डॉट त्याची आयडी म्हणून आपण काय केली तर की त्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर टीडी मध्ये काय ऍड करायचं तुम्हाला, सगळ्यात पहिला काय तुमचा इंडेक्स नंबर तुम्हाला ऍड करायचा आहे. या ठिकाणी टाका कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये इंडेक्स, काय टाकला इंडेक्स नंबर. त्याच्यानंतर सेकंड मध्ये काय टाकायचंय, सेकंड टीडी मध्ये स्टुडंट डॉट तुम्हाला काय पाहिजे, त्याचा स्टुडंटचं नेम पाहिजे, स्टुडंट नेम, जे की आपण एपीआय मध्ये आपला आहे. कुठं, थांबा इथं दाखवतो मी तुम्हाला, हे वाला दिसतंय. त्याच्यानंतर स्टुडंटचं एज आणि स्टुडंटचा जेंडर. या ठिकाणी स्टुडंट नेम घेतलंय, त्यानंतर काय घेतलंय, स्टुडंट अजून एज, आणि त्याच्यानंतर काय आहे, स्टुडंटचा जेंडर. ओके, सेव्ह केलं. आणि आता ब्राउझर मध्ये जाऊन आपण एकदा चेक करू आपला डेटा आलाय का, आलाय का. ओके, या ठिकाणी फक्त सिरियल नंबर 0 पासून स्टार्ट झाली, आपल्याला त्याला 1 पासून स्टार्ट करायचंय. त्यासाठी काय करायचं, मग इथं इंडेक्स बाय डिफॉल्ट 0, त्यामध्ये फक्त +1 करा. झालंय का 1, चेक करूयात, झालंय का, आलंय. या ठिकाणी बघा सिरियल नंबर मध्ये काय नेम असतील, या ठिकाणी एज असेल, जेंडर असेल. आता या ठिकाणी बघूयात आपण काय करूयात माहितीये का, इथे फक्त चेंज करूयात, कशामध्ये, जेसनच्या फाईलमध्ये चेंज करूयात, ठीक आहे. या ठिकाणी करूयात आपण, कुठे आपली जेसनची फाईल, db.json मध्ये आलो. इथं आल्याच्या नंतर काय करूयात आपण, इथं आता पूर्ण नाव टाकूयात, ओके, आशिषच्या ठिकाणी करूयात ओसरमल. सेव्ह केलं, लगेच इकडे काय होणार इथं बघा, रिफ्रेश करूयात आपण, काही बदल झालाय का, झालाय ना. त्यानंतर या ठिकाणी करूयात आपण स्वाती मरकड, सेव्ह केलं. त्याच्यानंतर श्रुतिका अकोलकर, सेव्ह केलं. आणि ते फक्त रिफ्रेश केलं तर एकदा चेक करूयात, आलेत पूर्ण नाव. म्हणजे इथं आपण थोडं जरी चेंजेस केले कोडमध्ये तर ऑटोमॅटिकली लगेच आपल्या ब्राउझरमध्ये त्याचं आउटपुट येत आहे. क्लिअर, समजलंय का. मग आता कुणाला काय अडचण आहे का. आता इथं आपण फक्त रेकॉर्ड काय केलंय, गेट केलंय. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, फक्त रेकॉर्ड गेट केलंय. म्हणजे आपल्याला काय करायचं माहितीये का, रेकॉर्ड इथून एक इनपुट टाईप बनवणार आपण, इथूनच रेकॉर्ड त्या ठिकाणी ऍड पण झालं पाहिजे. तुम्हाला जर असं वाटलं, आता या ठिकाणी काय झालंय, आशिष अवसरमल हे नाव काय झालं आपल्याकडून, एक्झाम्पल स्पेलिंग मिस्टेक झाली. स्पेलिंग मिस्टेक झाल्याच्या नंतर ऑप्शन काय असतो, एडिट करण्याचा, बरोबर. मग एडिट सुद्धा करता आलं पाहिजे. तुम्हाला जर असं वाटलं आशिषचा रेकॉर्ड आपल्याला नकोय, तर ते रेकॉर्ड आपल्याला डिलीट सुद्धा करता आलं पाहिजे. कुठून, इथंच, ठीक आहे. आले लक्षात आलंय का. त्यासाठी आपण काय करूया, एक्झाम्पल लगेच तुम्हाला इथं राऊट करून देतो मी. इथं आपण घेऊयात एक टीएच घेऊयात, त्या टीएचच्या आतमध्ये टाकत ऍक्शन, ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी काय करूयात, एक टीडी घेऊयात, त्या टीडीच्या आतमध्ये एक बटन घेऊयात, कशासाठी, एडिट करण्यासाठी. त्याच्यानंतर अजून एक टीडी घेऊ आणि त्याच्यामध्ये पण काय करूयात, एक डिलीट साठी ऑप्शन देऊयात. सेव्ह केलं. आणि आता इथं ब्राउझर मध्ये जाऊन आपण चेक करूयात, आले का, या ठिकाणी बटन सुद्धा दिसत आहेत ना. ओके, ऍक्शनला आपण इथं कॉल स्पॅन देऊयात, कॉल स्पॅन किती, 2 एकत्र करायचेत ना. चेक करत, ओके झालंय, दिसतंय. म्हणजे उद्या आपण काय करा, एडिट वरती जर क्लिक केलं तर लगेच आशिषचा रेकॉर्ड आपल्याला एडिट सुद्धा करता आलं पाहिजे. त्यानंतर डिलीट वरती जर क्लिक केलं तर आशिषचं रेकॉर्ड डिलीट सुद्धा झालं पाहिजे. सगळ्या गोष्टी इथून झाल्या पाहिजे, कोड मधून चेंजेस करून नाही. क्लिअर, समजलाय. आता मला एक सांगा, एवढं डीप मध्ये सांगून सुद्धा सगळ्या गोष्टी अजून कोणाला जर समजलं नसेल तर लगेच विचारा तुम्ही. हे बघा, आता सगळ्याच गोष्टी एवढ्या डीप मध्ये सांगितल्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला सेपरेट सांगितल्या, तरी पण अजून कोणाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर बिनधास्तपणे तुम्ही विचारा. कारण ह्या गोष्टी या ठिकाणी परत त्या ठिकाणी लक्षात येत नसतात. एकदाच तुम्हाला काय असतील तेवढ्या एकदा सगळं लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या लगेच. तुम्हाला असं वाटलं याचा यूज करत आहे, याला जर आपण इथं यूज केलं तर काय होईल, जे काही मनामध्ये क्वेश्चन असतील ते सगळे तुम्ही या ठिकाणी मांडू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा.
आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.